नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमंत दासबोध दशक 6वे त्यातला समास दुसरा, ज्याचं शीर्षक आहे ब्रह्मपावन निरूपण, याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. दशक 6वे, समास दुसरा, ब्रह्मपावन निरूपण. सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासावयाची असते. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय व अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवितात. नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतात. साररूप ब्रह्म सर्व दृश्यसृष्टीला व्यापून राहते. दृश्यसृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. तिचे नाम आणि रूप सारखे पालटते, परंतु ब्रह्म मात्र अचल व अढळ राहते. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो, त्यामुळे इंद्रियांना जे दिसते ते आपल्याला खरे वाटते, पण हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे. तो बाजूस सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पाहावे ही विद्या सद्गुरू शिकवितात. खरे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, अतिंद्रिय व अविनाशी सद्वस्तू पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हे सगळ्या परमार्थ साधनांचे वर्म आहे. जी सद्वस्तू विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते. आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने ते बाजूस सारले तर स्वस्वरूप शिल्लक उरते. म्हणून श्री समर्थ सांगतात की विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा, स्वरूपानुसंधान ठेवावे, म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागते व अखेर मोक्ष सिद्ध होतो. सारांश: प्रथम अध्यात्म श्रवण, नंतर सद्गुरु वचन पालन, मग सद्गुरु चरणी शरणागती आणि अखेर त्यांच्या कृपेने स्वरूपानुभव असा हा परमार्थ साधन मार्ग आहे. या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा व स्वानंदात जगावे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास दुसरा, ब्रह्मपावन निरूपण, दशक 6वे. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. परमार्थामध्ये उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखविणे, इतर गोष्टी सांगणे हा उपदेश नव्हे. ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामानये सर्वथा. जो उपदेश आचरला तर सायुज्य प्राप्ती होते, त्याची लक्षणे ऐकावी. या बाबतीत अनेक मतमतांतराचे ज्ञान मुळीच उपयोगी पडत नाही. ब्रह्मज्ञाने विणोपदेश, तो म्हणू नये विशेष, धान्ये विण जैसे भूस, खाता नये. धान्य काढून टाकलेले नुसते भूस जसे खाता येत नाही, तसे ज्या उपदेशात ब्रह्मज्ञान नाही त्यात काही अर्थ नाही असे समजावे. नाना कावाड बडविले, ना तरी तक्रची घुसाळिले, अथवा धुणची सेविले सावकास. रसरहित कडबा कुटावा, किंवा लोणी काढलेले ताक घुसळावे, किंवा तांदळाचे धुवण प्यावे. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. किंवा फळांच्या सालीच खाव्या, किंवा रसहीन चोईट्या चोखाव्या, किंवा खोबरे टाकून नरोट्या खाव्या, हे जसे व्यर्थ श्रम होतात, तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीण, सार सांडून सार कोण शहाणा सेवी. त्याचप्रमाणे ज्यात ब्रह्मज्ञान नाही तो उपदेश म्हणजे विनाकारण श्रम असतात. शहाणा मनुष्य सार सोडून आसाराचे सेवन करीत नाही. ब्रह्म हे सृष्टीचे सार आहे, ते गुणातीत आहे. पंचमहाभूतांनी भरलेले दृश्य विश्व असार आहे, ते गुणमय आहे. त्या सारभूत ब्रह्माचे वर्णन सांगतात. आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोते जनी. आता गुणातीत असणारे जे ब्रह्म त्याचे वर्णन सांगतो. श्रोत्यांनी आपले अंतःकरण ऐकण्यास तत्पर करावे. सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. हे सगळे विश्व पंचमहाभूतांपासून रचले आहे,
पण ते कायमचे टिकणारे नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत. सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभाव आहे. आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुण, येर पंचभूतिक जाण नासीवंत. हे विश्व निर्माण होण्याच्या आधी आणि ते निर्वाण पावल्यानंतर शेवटी गुणातीत ब्रह्म जसेच्या तसेच असते. हीच खरी शाश्वतपणाची खूण आहे. पंचमहाभूतांपासून झालेले जे इतर सर्व काही आहे ते नाशवंत समजावे. विश्व आले आणि गेले तरी जिच्यामध्ये यत्किंचितही फरक पडत नाही तीच सद्वस्तू होय. गुणातीत ब्रह्म तसे आहे. येरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्या ते, भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. नुसत्या साध्या मानवी दृष्टीने विश्वाकडे पाहिले तर ते भूत आहे असे आढळते. भूत शब्दाला दोन अर्थ आहेत. भूत म्हणजे झालेले आणि भूत म्हणजे पिशाच्च. पहिल्या अर्थाप्रमाणे जे झालेले आहे ते बदलते म्हणून त्यास देव म्हणता येत नाही. दुसऱ्या अर्थाप्रमाणे जे पिशाच्च आहे त्यास देव म्हणता येत नाही. म्हणून भूत म्हणून हाक मारली तर माणसाला सुद्धा वाईट वाटते. मातो जगज्जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी. मग जो एवढा थोर आहे की ज्याचा महिमा ब्रह्मादिकांना कळत नाही आणि जो एवढे जगत निर्माण करतो त्या परमात्म्याला भूत म्हणणे म्हणजे अगदीच काहीतरी वाटते. भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. या जगाचा नियंता ईश्वर पंचमहाभूतांसारखा आहे असे म्हणणे फारच सदोष आहे. असे समजणे अगदी चूक आहे. आत्मज्ञानी महापुरुष हे सगळे बरोबर जाणतात. मूळ शुद्ध निर्मळ व गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ताही नसतो. पण सच्चिदानंद हा त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्यास माया म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने माणसाच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. ती हे दृश्य विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे. तिच्यामध्ये 8 अंगे वास करतात. सत्व, रज व तम हे 3 गुण आणि पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते मिळून प्रकृती बनते. प्रकृती स्वतः विश्वव्यापी असल्याने व्यक्त दशेस येताना तो सर्व व्यापीपणा सामान्य रूपाने कायम ठेवते. म्हणून जगातील यच्च यावत वस्तूंना 2 अंगे असतात. एक सामान्याचे अंग व दुसरे विशेषाचे अंग. विशेषाला व्यक्ती किंवा रूप म्हणतात तर सामान्याला जाती किंवा नाम म्हणतात. व्यक्ती किंवा रूप व्यक्त असते, इंद्रियांना दिसते, तर जाती किंवा नाम किंवा सामान्य अव्यक्त असते, बुद्धीला आकलन होते. अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करते, काही काल येथे वावरते व पुन्हा अव्यक्तामध्ये नाहीसे होते. 3 गुण आणि 5 महाभूते यांच्या चौकटीत चालणाऱ्या प्रकृतीच्या या खेळाला दृश्य असे नाव आहे. हे अंतिम सत्य नाही म्हणून प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप आहे. हे बाजूस सारून परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सबाह्य जगदीश, पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांना परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. पंचभूतांचा नाश होतो पण परमात्मा मात्र अविनाशीपणाने तसाच राहतो. जे जे रूप आणि नाम, तो तो आवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. जे जे रूप आणि नाम आहे ते सगळे भ्रमरूप आहे. नामरूपांच्या पलीकडे असणारे जे परमात्म स्वरूप रहस्य आहे ते स्वानुभवाने ओळखावे. पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे. 5 महाभूते आणि 3 गुण मिळून 8 होतात. अशा 8 प्रकारांनी प्रकृती व्यक्त होते. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे दुसरे नाव आहे. निर्गुण ब्रह्म दृश्याच्या पलीकडे राहते. दृश्याचे कोणतेही धर्म त्यास लागू पडित नाहीत. ते हे दृश्य नासीवंत ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशवंत आहे.
निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानी पुरुष जाणतात. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, कालविता कालवेना आपे करुणी. ते ब्रह्म शस्त्र तोडू म्हटले तर तुटत नाही, विस्तवाने जाळू म्हटले तर जळत नाही, पाण्याने कालवू म्हटले तर कालवले जात नाही. जे वायोचे नी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. ते वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, ते झडत नाही, ते घडवता येत नाही, ते छपत नाही. जासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ. त्याला कोणताही रंग नाही, ते सगळ्या पदार्थाहून वेगळेच आहे, पण ते सदा सर्व काळ असल्याशिवाय राहत नाही, ते निरंतर टिकते. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले, ते सगळीकडेच भरून राहिलेले आहे, ते सूक्ष्मपणे जेथे तेथे व्यापलेले आहे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते हे समजावे. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार असते, मिथ्या असते. जे गुप्त असते, सूक्ष्म असते ते सार असते, सत्य असते. गुरुकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळू लागते. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावे, जे इंद्रियांना दिसत नाही ते पहावे, जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे. साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत, मनाचे कष्ट मात्र लागतात. गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेंची अभ्यासावे सावकास. जे गुप्त आहे ते स्वतःच प्रकट करून घ्यावे, जे असाध्य आहे, कष्टसाध्य आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे. जे अवघड आहे त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा. वेदविरंची आणि शेष, जेथे सिणले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता थकले, अगदी पराभूत झाले, ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे, आपण त्याचा साक्षात अनुभव घ्यावा. त्या परमात्म स्वरूपाचा अनुभव येण्यास प्रयत्न कोणता करावा ते आता श्री समर्थ सांगतात. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. पण ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. ते पृथ्वी नव्हे किंवा आप नव्हे, की तेज नव्हे, की वायू नव्हे, की कोणत्या एका रंगाचे नाही, ते व्यक्त नाही, इंद्रियांना दिसणारे नाही, ते अव्यक्त आहे, अतिंद्रिय आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे. जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात. अशा रीतीने खरा देव कोण हे कळल्यावर मग खरा मी कोण याचा शोध करावा. ऐसा देवाचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले, देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला, म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध करावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. माझे शरीर असे आपण म्हणतो, याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे. माझे मन अशी जाणीव आपल्याला असते, याचा अर्थ खरा मी मनही नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्मा चौरे. आपल्या देहाचा विचार केला
तर देह हा पंचभूतांचा विस्तार आहे, आणखी काही नाही असे दिसून येईल. एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेले तर सर्व भूते नाहीशी होऊन अखेर साररूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो. आपणासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईंचा ठाई विभागून गेली. देहबुद्धीचा मी कोठे राहतो हे शोधू लागले तर त्याला स्थानच नाही असे आढळते. मग त्याला पाहण्याचे काही कारण उरत नाही. ज्या 5 भूतांचा देह बनलेला आहे ती भूते आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात. बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आडळेना. आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचाराचे साधनाने ते सोडू लागला तर ते गाठोडेच सापडत नाहीसे होते, ते विलीन होऊन जाते. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. आपले शरीर हे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने त्याचे विवरण केले तर आज मीपणाने वावरणारे आपण उरत नाही. फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो. आपणासी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे काही, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. जेथे मीपणाला जागाच उरत नाही तेथे जन्म कोणाचा व मृत्यू कोणाचा, तेथे जन्म कसला व मृत्यू कसला. खरे पाहिले तर परमात्म वस्तूला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. पाप पुण्य ये मयातना हे निर्गुणी तो असेना, आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा. पाप पुण्य व यमयातना यांचा निर्गुणाशी काहीच संबंध नाही. आपला खरा मी निर्गुण आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मरणांना स्थान नाही. मी देहच आहे ही दृढ भावना आपल्या बंधनास कारण होते. विवेकाने ती उकलावी. मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यावर त्याचे अखंड अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करावा. त्यातून स्वस्वरूपानुभव उदय पावतो. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. देहे बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. मी देहच आहे या दृढ भावनेने जीव बांधलेला असतो. विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो. देहबुद्धी सुटून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास पोहोचतो. झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा. निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जन्माचे सार्थक होय. परंतु हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो. जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. झोपेतून जागे झाल्यावर स्वप्न जसे आपोआप फिरते तसे सारखा विवेक केल्याने दृश्य ओसरू लागते. स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने जीव तरतो. संधानाच्या मागे मागे राहणे याचे नाव अनुसंधान. स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले संधान होय. त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सारखे चिंतन करणे. सतत चिंतनाने मन तदाकार होते. अखेर मी आत्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो. आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे. विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नये. स्वस्वरूपात लीन होण्याच्या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. प्रथम अध्यात्म श्रवण करावे, मग श्री सद्गुरूच्या चरणांची सेवा करावी, पुढे श्री सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आत्मनिवेदन साधावे. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला. आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते आणि मी व आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते. श्रवण मनन निधिध्यास व साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्री समर्थांनी निराळ्या शब्दात येथे सांगितली आहे. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला
संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकिला सावकास. त्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूपच होतो. त्याचे संसारातील दुःख नाहीसे होते. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो. ज्ञानाची काय किंवा अज्ञानाची काय, जीवनयात्रा प्रारब्ध गतीने चालते. आत्मज्ञानी पुरुषाला ते समजते, अज्ञानी पुरुषाला ते कळत नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करतो. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची जाला. सारांश, याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. जीव परब्रह्मामध्ये विलीन होऊन एकरूप होतो. तो खरा भक्त बनतो. आता होणार ते होये नाका, आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची. आता जे व्हायचे असेल ते होऊ दे, जे जायचे असेल ते जाऊ दे, अशी मनाची निर्भय व निश्चिंत अवस्था होते. जन्म मरणाचे भयच मुळी मनातून सर्वस्वी नाहीसे होते. संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करोनी. संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळखण होते. ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग या संसारामधील हिसकी विराम पावते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा. या रीतीने येथे श्रोते हो, आपण दशक 6व्यातला समास दुसऱ्याचं वाचन समाप्त केलेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.